ते बघा 4000 असू द्यात किंवा 400 असू द्यात, मुद्दा आता माझ्या गाडीचा आहे. तुमचं काय आहे मध्येच? तर अहो माझ्या बाईकमुळे मिळालंय तुमचं पाकिट, नाहीतर त्या पाकिटाचं हुक बी मिळालं नसतं तुम्हाला. बर मग म्हणजे आता मग बक्षीस द्यायला नको, मला सोडा, माझ्या गाडीला तर बक्षीस द्या. कसलं बक्षीस? कसलं म्हणजे आता मला किमान 50 रुपये तरी बक्षीस द्या, म्हणजे मला नको, माझ्या गाडीला द्या. काय? अहो काय बोलताय तुम्ही? चौकात ना इथे यायला 20 रुपयाचं पेट्रोल पण लागणार नाही आणि तुम्ही 50 रुपये मागताय? अहो ताई, पैशाला नाही हो, येळेला महत्व असतं, येळेला. आता बघा, योग्य येळी माझी गाडी तिथे नसती तर त्या चोराचा पाठलाग केला असता का आपण? आणि त्या चोराचा पाठलाग केला नसता तर तो चोर आपल्याला सापडला असता का? आणि तो चोर सापडला नसता तर तुमचं पाकिट तुम्हाला सापडलं असतं का? आणि ते पाकिट सापडलं नसतं तर त्यातले 400 रुपये मिळाले असते का? आता बघा, तुमचा 400 रुपयाचा फायदा झाला, मग त्याच्यातलं बक्षीस म्हणून 50 रुपये जरी तुम्ही मला दिले तर 350 रुपये तुमचा फायदा नाही का? काय बडबडतोयस तू? तुला कळतं का मी नाही देणार 50 रुपये? नाही म्हणजे अहो मला तुम्ही 50 रुपये द्यायलाच पाहिजे. 50 रुपयासाठी असं नका करू बरं का. नाही म्हणून सांगितलं ना, कळत नाही एकदा? नाही काय, मला पाहिजे. मी देणार नाहीये हा, म्हणजे मग मी देणार नाही तर मी इथून हलणारच नाही. मला माहित नाही, मला माझ्या हक्काचे 50 रुपये पाहिजेत म्हणजे पाहिजेत, माझ्या हक्काचे आहेत, माझ्या बक्षिसाचे आहेत, मला पाहिजे म्हणजे पाहिजेत, नाही तर मी इथून उठणारच नाही. मी उपोषणाला बसणार आहे. हे जे काय गोळवणार आहे ना, ते कुणाचं का असं ना, मी पेट्रोल टाकून जाळून टाकेन जर मला 50 रुपये नाही मिळाले तर. मला 50 रुपये पाहिजेत. एक मिनिट, देते. हा चाललंय मला तर काही कळत नाही. दादा, आता तुम्ही 50 रुपये द्या. का? अहो का म्हणजे तुमचं तर केवढं मोठं काम झालंय. अरे मला काहीच नाही मिळालं येत ना. काहीच कसं नाही मिळालं? तुम्हाला त्या पोरीवर इम्प्रेशन झाडायचं होतं ना, ते मिळालं ना. अरे येड्या, हे काय, तुम्ही त्या पोरीवर इम्प्रेशन झाडत होता म्हणून एवढं सगळं केलं ना. आणि हे सगळं कशामुळे झालं? माझी बाईक नसती तर तुम्ही तिच्यावर इम्प्रेशन झाडू शकला असता का? तू काही येडाबिडा झालास का रे? मी काय तिच्यावर इम्प्रेशन मारत नव्हतो, तिला मदतीची गरज होती मी म्हणून. अरे माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही? माणुसकी नावाची गोष्ट आहे ना, मग द्या ना 50 रुपये. बघा तुमच्या हातात घडी आहे, हे सोन्याची अंगठी आहे, एवढे सगळे कपडे दिसत आहेत, तुम्ही द्या ना 50 रुपये. काय एवढं त्याच्यात? नाही ठीक आहे. हा द्या. या आता सूर्याबाई गुन्ह्याचे फुकटचे पैसे घेत नाही. तुम्ही मला 100 रुपये दिले, त्या 100 रुपयाच्या बदल्यात हे 100 रुपयाचं तिकीट. आणि हा, सूर्यादादाचं लॉटरीचं तिकीट ना कायम लागतं हा, त्याच्यामुळे तुमचंही तिकीट लागणार. चला येतो मी, बाय. अरे लॉटरी, हे काय? हे तू धर. मी असं काही करत नाही हा, लॉटरी वगैरेची मला सवय नाहीये, कळलं? अरे काय चाललंय यार? ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. अरे हा कुठे, तर कसं जाऊ मी? रिक्षात काय? खाली उतर. का माझी रिक्षा आहे, मी सांगते म्हणून खाली उतर. नाही उतरणार? नाही उतर. किती माजोरडा आहेस रे तू, तुला कळत नाही ना सांगितलेलं, खाली उतर. काय बोललीस? माजोरडा. माजोरडा? हो. मी पॅसेंजर आहे. पॅसेंजरला त्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचवणं हे रिक्षा चालकाचं काम आहे, कळलं का? आणि वर तू त्याला माजोरडा म्हणतेस काय? कामाचा आदर बिदर नाहीये का काही? काय भाडं नाकारण्याची सवय लागली आहे काय? तू ना सोडणार आहे की नाही? हे बघ, माझा अंत बघू नको तू. क्वार्टर बस आत. मीटर टाक. हे बघ, हे आणखी, हे आमचं. सर तुम्हाला खरं सांगू का, आमच्या कॉलेजमध्ये आता सॅम्पल म्हणून बरीच पुस्तकं येतात, त्यातली बरीचशी आम्हाला रद्दीती द्यावी लागतात. आणि तुमच्या पब्लिकेशनची सगळी पुस्तकं आमच्या कॉलेज लायब्ररीमध्ये ऑलरेडी आहेत. सो आत्ता तरी ही पुस्तकं नकोत. ठीक आहे, काही हरकत नाही, पण नवीन पुस्तकं लागली तर नक्की सांगा. हो डेफिनेटली. येऊ मी? सर मला ना खरंच तुम्ही शिस्त लावा आणि मी मेहनत करायला पूर्णपणे तयार आहे, फक्त मार्ग दाखवा सर. 1 मिनिट सर. सर हा सेट मी विकत घेतो, म्हणजे याचे पैसे तुम्ही कॉलेजकडून घेऊ नका. ठीक आहे, हे घे. थँक्यू. येऊ मी? हो ठीक. थँक्यू.
हॅलो हां आपल्या कॉलेजमध्ये एक मुलगी शिकते सेकंड इयरला आहे. कीर्ती नाव आहे तिचं. नाही आडनाव नाही माहिती मला तिचं. मला जरा तिचा पत्ता हवा होता. ओके ठीक आहे. अप, दा- हा पत्ता बघा ना. हा माहिती आहे तुम्हाला कुठे? विराज सर इथे काय करतायत? अरे नाही, सरांसाठी सध्या लंगडी आहे ना मी. काय रिक्षात गाणी बिणी लागतात की नाही? काशीच दुखी आत्मा बनून रिक्षा चालवता तुम्ही. काय कटकट आहे. नाहीये रिक्षात अशी सोय. बघा तुम्ही. थांबा थांबा थांबा. नाही म्हणजे थांबू नका. मी लावतो माझ्या मोबाईल मध्ये गाणी. शी, काय गाणं आहे हे? नाही आवडलं? ठीक आहे. आता बापरे, हे तर त्यापेक्षाही वाईट आहे. माझ्या प्लेलिस्ट मध्ये हीच गाणी आहेत. नाही, अशी गाणी तूच ऐकू शकतोस. काय बोलला? अशी गाणी तूच ऐकू शकतोस. ओ मीटर मॅडम, हे तुम्हाला काय पॅसेंजरचा काय रिस्पेक्ट आहे की नाही? काय हेच संस्कार, हेच आदर्श? काय ना क्वार्टर साहेब, अशी गाणी ऐकण्याची मला सवय नाहीये. हा, आणि तुम्हा दारुड्या लोकांची प्लेलिस्ट मला वाटलेलं बरी असेल जरा. म्हणजे पंकज उदास, किशोर कुमार, मोहम्मद रफी, असं काही. हा काय? ओके, एक नवीन गाणं आहे. हा, शी, हे पण नाही आवडलं. मग हे तू गाणी बंद कर ना. आता फक्त लहान मुलांची बडबड गीत आहेत. तुझ्या गाण्यांपेक्षा ना ती बडबड गीतच बरी आहेत. तुझ्या गाण्यांच्या चॉईस ही तुझ्या हरकत आहे. तू जरा गप्प बस ना, गाणी लावूच नको. बस बस, आता काय घरात घुसवतेस? ओ बँजो पार्टी, घर आलं तुमचं, उतरा. बँजो पार्टी किती झाले ते सांग. 80 रुपये. स्कॅनर दे. स्कॅनर वगैरे नाही वापरत मी, कॅश दे मला. अय, अख्खी दुनिया स्कॅनर वापरते. तुझे एक काम कर ना, इथे आहे ना रिक्षावर लिहून घे, जगाने घेतली टेक्नॉलॉजीची दीक्षा, पण मी अजूनही चालवते कॅशवर रिक्षा. हे बघ, कॅश दे आणि विषय संपव. तुझं लेक्चर ऐकायचं नाहीये मला. नाही आहे, माझ्याकडे कॅश नाहीये. आणि मला एक सांग, बिझनेस तू करते, तुझ्याकडे पेमेंटचे सगळे ऑप्शन असायला पाहिजे. मग आता नाहीये माझ्याकडे कॅश, तर काय करू? घरी जा आणि कॅश घेऊन ये. नाही जाऊ शकत तिकडे बाबा.